श्री स्वामी समर्थ. मी संपदा, तुम्हाला सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर चला म्हटलं आज काहीतरी नवीन शेअर करते तुमच्यासोबत. तर जेव्हा आहोन फर्स्ट शिफ्ट असते ना तेव्हाच म्हटलं रुटीन शेअर करावं. मी किती वाजता उठते, डबा कसा बनवते, काय पुढे सगळं म्हटलं तुमच्यासोबत मी शेअर करते. तर चला पुढे बघूया आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सकाळी खरं तर आहे ना एवढं सकाळी 4 वाजता उठायला खूप कंटाळा येतो. मग मी 4, 4:30 होतात मला उठायला. 4:30 तर नाही 4:15 होतातच कधी कधी. मग पटकन मी पहिल्यांदा पाणी ठेवत असते, कारण हिटरला थोडासा वेळ लागतोच, 10 ते 15 मिनिटं जरी लागतात. मग पटकन हिटरला पाणी ठेवून देते, ब्रश वगैरे करून घेते आणि छान अशी अंघोळ झाली की म्हटलं चला तर मला सगळ्यांना गुड मॉर्निंग करावं. त्यानंतर छान असं म्हटलं भाजी ठरलेली होती की आज मसुराची डाळ करायची, कारण भाजीपाला नव्हताच. म्हटलं चला मसुराची डाळच करूया. तर मसुराची डाळ आहे ना छान अशी धुवून घेतली आणि साईडला भिजत ठेवली पाण्यामध्ये. त्यानंतर म्हटलं दूध तापव, पण तर लायटर काही चालेना, सो माचीसचा यूज केला आणि पटकन कांदे टोमॅटो धुवून घेतले आणि मस्त चिरायला घेतले पटापटा. ते साईडला चिरून ठेवले आणि नंतर लसूण सुद्धा मी रात्रीच सोलून ठेवते असते, कारण लसूण सोलायला खूप वेळ लागतो आणि रात्रीच जर आपण अर्ध काम करून ठेवलं ना की खूप म्हणजे आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन स्वयंपाक होतो. माझा स्वयंपाक तरी 35 ते 40 मिनिटात होत असतो. काय दोघांचा स्वयंपाक करायचा असतो. मी माझा पण स्वयंपाक करून घेते यामध्येच, कारण नंतर मला कंटाळा येतो. मग असं वाटतं की नाही यार मला जेवायचंच नाही असं होतं. सो मी माझा पण स्वयंपाक काय 2 पोळ्या लागतात, 2 पोळ्या मी टाकून घेते, भाजी असतेच. मग त्यानंतर मस्त सगळं चिरून वगैरे ठेवलं की लगेचच मी साईडला कणिक सुद्धा मळून घेत असते. कधी कधी मी आधीच कणिक मळते, पण कधी कधी मला स्वयंपाकाचं आपल्याला कळतं ना आज ही भाजी करायची ती भाजी, त्या हिशोबानुसार मी कणिक आधी मळत असते किंवा नंतर मळत असते. म्हटलं चला कणिक छान अशी मळून घेऊया आणि थोडीशी घट्ट मळली की नंतर थोडीशी छान होते. थोडा वेळ 10-15 मिनिटं जरी भिजत ठेवली ना तरी पोळ्या खूप छान होतात. त्याच्यानंतर याने म्हटलं चला आता भाजी पण पटकन करून घेऊ. मसुराची डाळ थोडंसं वेळ लागतो शिजायला आणि मग पहिले तडका वगैरे करून घेतला. कढीपत्ता लसणाचा, मला कढीपत्ता आणि लसूण, कढीपत्ता एवढा नाही पण लसूण खूप आवडतं. मग लसणाची फोडणी मला खूप आवडते, म्हणून मी लसणाची फोडणी प्रत्येक भाजी देतच असते आणि लसणाशिवाय खरंच भाजी चांगली होत नाही. मला एवढ्या छान भाज्या येत नाही पण बऱ्यापैकी येतात. सो मी पटकन भाजी टाकून घ्यावी म्हटलं आणि त्यानंतर मस्त टोमॅटो सुद्धा त्यामध्ये टाकला होता आणि मस्त मसुराची डाळ जी भिजवली होती ती पुन्हा एकदा धुवून घेतली चांगल्या पाण्याने आणि थोडीशी भिजली होती. भिजल्यावर आहे ना पटकन डाळ शिजत असते. सो मी पटकन त्याच्यामध्ये टाकून घेतली. त्यात थोडंसं पाणी सुद्धा ॲड केलं, जेवढं शिजवायचं किंवा जेवढं आपल्याला पाणी हवंय तेवढं. मग मला जास्त भाजी अशी पातळ लागते, सो मी थोडीशी पातळ ठेवते आणि त्यांना थोडीशी घट्ट वगैरे देते. नंतर माझ्या कधीच लक्षात नाही राहत मीठ टाकायचं. नंतर मला बोलतात तू आज भाजीमध्ये मीठच नाही टाकलं, मला कळतच नाही मीठ टाकलेलं, मी तसंच खात असते. त्यानंतर छान अशी भाजीला उकळी येऊ दिली आणि म्हटलं चला लगेच आपण कणिक सुद्धा थोडीशी मळून घेऊया. मी काय कणिक मळायच्या वेळेस तेल नाही टाकत, एखादा चमचा नंतर कणिक भिजल्यावर तेल टाकून नंतर मळत असते. छान होतात त्याने पोळे, मऊ अशा राहतात. माझ्या तरी आत्ता मऊ अशा राहायला लागल्या, पहिल्या तर इतक्या कडक व्हायच्या. म्हटलं चला आता पटकन मी ना छानशे पटापट गोळे करून घेते असं, म्हणजे पटकन पोळ्या करायला ना वेळ नाही लागत आणि पटकन 5-10 मिनिटात होऊन जातात चपात्या. काय 7-8 करायच्या असतात, जास्त पण नाही. ना 5-6 देते आणि माझ्यासाठी ठेवलं तर मी 1 किंवा 2 ठेवत असते, कधी खाली तर नाही खात. नंतर आहे ना मी पहिले आहोंना चपात्या करायच्या वेळेस उठून येते, कारण ते त्यांचं कसं असतं, आपलंच कसं असतं ना की आपण 4चा किंवा 5चा अलार्म लावला की आपण 5:30 असं होतं, 15-20 मिनिटं मागे पुढे होतं, म्हणून त्यांना आधीच उठवत असते. त्यांना उठवायला गेले, आता ते उठतील. जोपर्यंत माझ्या चपात्या होत नाही तोपर्यंत ते काही उठणार नाही. माझ्या चपात्या झाल्या की पुन्हा एकदा आवाज देते, म्हणजे ते तोपर्यंत उठून जातात. मग त्यांचं आवरतात पटापटा. आपल्या हाताखाली कुणी नसतं, आपल्यालाच करावं लागतं, पण त्यांना सगळं आपण देत असतो म्हणून त्यांचं पटकन अर्ध्या तासात आवरून जातं. आपल्याला खूप वेळ लागत असतो. काय आहे ना मुलींचं रुटीन असंच असतं. म्हटलं चला चपात्या वगैरे झाल्या होत्या, बेसिनमध्ये भांडे टाकून दिले आणि पहिले चहा ठेवायला घेतला. म्हटलं त्यांची आंघोळ वगैरे होत होती, मग पहिले चहा ठेवला. म्हटलं मी पण, मला पण ना असं सकाळी ना जर काही खाल्लं नाही ना मला कसं तरीच वाटते, मी पहिले चहा पिते असते, जेवायचं सोडून देते पण चहा पिते मी. मग छान असा चहा ठेवला दुधाचा, आलं वगैरे टाकून. आमच्या दोघांना पण चहा आवडतो बऱ्यापैकी. त्याच्यानंतर मी चहा वगैरे त्यांना पण छानसा लगेच दिला. आम्ही एकाच कपमध्ये घेतो असतो. मला खूप कंटाळा येतो खरं तर, भांडे घासायचा, स्वयंपाक करायचा, सगळ्याच गोष्टीचा कंटाळा आहे, पण तरी मी करत असते. त्याच्यानंतर म्हटलं चला आता उशीर होतोय जरासा, पटकन त्यांचा डबा वगैरे भरून द्यावं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगू का, मला जेव्हा भाजी मी भरत होते ना तेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यामध्ये ना त्याचं कचकच होतंय. नंतर मला असं वाटलं होतं त्यामध्ये थोडेसे खडे राहिले, कारण मसुराची डाळ मी तशीच बरणीमध्ये भरून ठेवली होती.
म्हटलं चला हो ना, मी काही सांगत नाही, ते मला सांगतील. आणि असंच झालं की त्यांनी मला 12 वाजता त्यांची जेवणाची सुट्टी होते ना, त्यांनी मला फोन केला, म्हणे भाजीमध्ये खडे टाकलेत का? म्हटलं नाही. म्हटलं असं त्यांना मी म्हटलं मोहरीमध्ये असतील. पण नंतर माझ्या पण लक्षात आलं होतं की नाही यार, आपण डाळ निवडलेली नाहीये, डाळीमध्येच होते म्हणून. जाऊ द्या, ओरडा काय बसला नाही, पण समजून घेतात ते. त्यानंतर म्हटलं चला, ते गेले होते निघून. सो म्हटलं चला आता पटकन आवरून घ्या, बसण्यात वेळ नाही. मी मोबाईल वगैरे काही बघितला नाही, पहिले सगळं पटकन आवरून घेत असते, नंतर आहे ना मग मोबाईल हे राहून जातं, पाणी पण जातं नंतर. आणि म्हटलं चला पटकन आवरून तरी घेऊया. आवरून होतं, छान वाटतं, प्रसन्न वाटतं. मग नंतर देवपूजा वगैरे करायला मग छान असं किचन भांडे वगैरे आवरून घेतले आणि लगेचच बाहेरचं सगळं, कारण आहोत ना टेबलवर पावडर काढून ठेवतील, तेलाची बॉटल, कंगवा सगळं तिथेच ठेवतील. मग मला आवरावं लागतं आणि पुसावं पण लागतं. रोजच आपण पुसून ठेवतो छान असं, म्हणून पटकन पुसून वगैरे ठेवलं. पहिलं पुसत असते, त्यानंतर मी खालचं छान असं झाडून घेतलं, कपडे वगैरे झटकून घेतले इकडून तिकडून छान. तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. बाय.